पण माहिती कशा झाल्या एक्झाम्स. यावेळेस तशा एक्झाम्स होणार नाहीयेत. तुम्हाला डिप्लोमा हवाय तुमच्या हातात, तुम्ही काही प्रमाणात स्टुडंट सारखं वागलंच पाहिजे. एक्झाम्स ह्या त्या इंटिग्रिटीने दिल्याच पाहिजे. अजिबात टॉलरेट केलं जाणार नाहीये मागच्या वेळेस जो प्रकार झाला. आणि हे लक्षात घ्या की इथून पुढच्या ज्या बॅचेस येणार आहेत त्यांनाही तुम्ही सिनियर्स असणार आहे, तुम्ही त्यांनाही हे सांगत राहील. कारण की इथून मागं जसा ट्रेंड होता तसंच आता चाललं, बट आता इथून पुढे तसं चालणार नाही. इथून पुढं आम्ही जेवढे लोक बसलोय, आम्ही माहिती आम्ही या एज मध्ये जर का आम्ही ट्रेनर झालोय तर आमच्या बुद्धीची कॅपॅसिटी वापरून झालेलं आहे. तुम्हालाही पुढे जायचं असेल, म्हणजे तुम्ही ऑलरेडी पुढे आहात भरपूर, बट तुम्हाला ग्रो करायचं असेल तर इंटिग्रिटीने ग्रो होतं, त्या तशा पार्टनी ग्रो होत नाही. त्यामुळं एक्झाम्स खूप स्ट्रिक्टली होणार आहेत. तुम्हाला इवन ह्याच्याशी रिलेटेड, प्रोजेक्टशी रिलेटेड जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते डेप्युटी डायरेक्टर सरांनी दिलेले. काही अजून डाऊट्स असतील तर इन लेक्चर मला विचारा, किंवा इतर कुणाचे लेक्चर चालू असतील, देवेकर सरांचा असेल, बोडके सरांचा असेल, तर तुम्ही त्यांना ते सेशन्स मध्ये विचारू शकता डाऊट्स प्रोजेक्ट संदर्भात. ठीक आहे, किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. चालेल. सो लेट अस बिगिन. फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करताना आपण कंपॅरिझन करतो बेसिकली. आता कंपॅरिझन नंबर टू नंबर पण होऊ शकतं. नंबर टू नंबर म्हणजे कसं की मी मागच्या वर्षीची सेल्स फिगर घेतली, ह्या वर्षीची सेल्स फिगर घेतली, दोन्ही वर्षाच्या सेल्स फिगर घेतल्या आणि मला समजलं की अच्छा हा कमी आहे, हा जास्त आहे, हा जास्त आहे, हा कमी आहे, किंवा वाईस वर्सा, जसं कसं असं. तर डायरेक्ट नंबर टू नंबर कंपॅरिझन होऊ शकतं. किंवा आपण बघितलं रेशिओजच्या टर्म मध्ये पण कंपॅरिझन होऊ शकतं. कंपॅरिझन इन टर्म्स ऑफ रेशिओज कॅन ऑल्सो बी मेड. आता रेशिओज काय असतात, तर 2 ते 3 फिगर्सचा आपण एक कंबाईंड एक रेशिओ बनवतो, एक त्याला काहीतरी अर्थ देतो, एक डिफरंट मिनिंग देतो त्या रेशिओला, आणि मग आपण त्याचं कंपॅरिझन करतो. मग त्या रेशिओज मधनं आपल्याला बऱ्यापैकी एक बिग पिक्चर दिसून येतं. जसं की समजा मी लिक्विडिटी रेशिओ म्हणलं. लिक्विडिटी म्हणजे काय? तरलता. तरलता म्हणजे माझ्या व्यवसायात रेडी कॅश माझ्याकडे अवेलेबल आहे की नाही. रेडी कॅश म्हणजे काय? समजा मला एखादी लायबिलिटी आत्ता उद्भवली, तर मला त्यांना पे करण्यासाठी माझ्याकडे तुरंत कॅश आहे की नाही. ही झाली लिक्विडिटी. लिक्विडिटी कशाच्या फॉर्म मध्ये असती? कॅश. कॅश किंवा बँक बॅलन्स, किंवा तुमच्याकडे असणारे सिक्युरिटीज, मार्केटेबल सिक्युरिटीज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे तुमच्याकडून सेल आउट लगेच होऊ शकतात, ज्या सिक्युरिटीज तुमच्याकडनं सेल आउट व्हायला टाइम नाही लागणार. सो अशा ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्या पण लिक्विड असतात. लिक्विड असतात म्हणजे त्यांना कॅशमध्ये लगेच कन्वर्ट करू शकतो आपण. सो लिक्विडिटी रेशो मला काय सांगतो? माझ्या इन्स्टिट्यूशनची कॅश अवेलेबिलिटी किती आहे, लिक्विडिटी किती स्ट्रॉंग आहे. सो असे रेशिओज क्रिएट करायला जातात. आता लिक्विडिटी रेशिओ क्रिएट करायची म्हणजे पुढे आपण पाहणार आहे लिक्विडिटी रेशिओ काय असतात. आपण परफॉर्मन्स रेशिओज काढू शकतो, ऍक्टिव्हिटी रेशिओज ज्याला म्हणतो आपण. काय काय प्रकार आहेत रेशिओजचे आपण बघूया. सी मेजर 4 रेशिओजचे प्रकार आहेत. एक आहे लिक्विडिटी रेशिओ, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं तरलता. दुसरा आहे लेव्हरेज रेशिओ. लेव्हरेज म्हणजे तुमचा बिझनेस अमाप काळापर्यंत चालू शकतो की नाही, तुमच्याकडं स्ट्रॉंग, तुमचा बिझनेस किती स्ट्रॉंग आहे, सॉल्वन्सी किती आहे. सॉल्वन्सी म्हणजे तुमचा बिझनेस टिकून राहू शकतो मार्केटमध्ये, हे किती स्ट्रॉंग आहे. हे कशावरनं समजणार? तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर किती स्ट्रॉंग आहे. तुमच्याकडे भांडवलच नसेल, तुम्ही नुसते खेळत्या भांडवलावर व्यवसाय करताय, मग याचा अर्थ मग तुमचं खेळतं भांडवल जर का बुडालं तर तुम्ही ते रिकवर कुठून करणार? भांडवलातनं रिकवर करतो ना आपण. आपण आपल्याकडे भांडवलच नाहीये. मग हे जे रेशिओज आहेत, जस्ट अ सेकंड. सो हे जे भांडवल आहे किंवा आपलं जे लॉंग टर्म फायनान्सिंग आहे,
त्याचा वापर आपण किती चांगल्या प्रकारे करतोय, त्याचा वापर आपण आपल्या व्यवसायात कसा करतोय, आपल्याला त्या लॉंग टर्म फंडचा काही फायदा होतोय का नाही आपल्या रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी. म्हणजे आपण लोन घेतलं, लॉंग टर्म लोन घेतलं, आता ते लॉंग टर्म लोन आपल्यासाठी काही इन्कम ऍसेट जनरेट करते की नाही, आपण त्या लॉंग टर्म लोनचा का फक्त घेऊन ठेवली कॅश मध्ये. सो हे लेव्हरेज रेशोज ते सांगतात. ऍक्टिव्हिटी रेशोज म्हणजे तुमची जी चाललेली ऍक्टिव्हिटी आहे ती मला समजून घ्यायची असेल, म्हणजे तुमच्या व्यवसायात तुम्हाला देणी किती आहे, तुमच्याकडनं येणं किती आहे, तुम्हाला देणं किती आहे, तुमचे डेटर्स, तुमचे क्रेडिटर्स हे समजून घ्यायचे आहेत मला. तुमचे करंट ऍसेट्स कसे आहेत, तुमचे करंट लायबिलिटीज कसे आहेत हे मला समजून घ्यायचे. ऍक्टिव्हिटीज कसे चाललेत, म्हणजे तुमचा टर्नओव्हर प्रॉपरली होतोय का नाही, तुमच्या ₹1 लोन घेतलेल्याला तुम्हाला टर्नओव्हर तुमचा जनरेट करताय की नाही, तुमच्या ऍक्टिव्हिटी रेशोज मध्ये येणार. म्हणजे तुमचे जे ऑपरेशन रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला ऍक्टिव्हिटी रेशो मधनं दिसणार. हे सगळे अमाऊंट्स आहेत, हे सगळे फिगर्स आहेत, हे कुठून भेटतात, तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स मधनच भेटतात स्पेसिफिक. आता आपण ज्यावेळेस पुढे फॉर्म्युला बघणार आहे प्रत्येक रेशोचा, त्यावेळेस तुम्हाला दिसेल तिथे की कुठला अमाऊंट कुठून भेटणार आहे, कसा भेटणार आहे, राईट. आणि लास्ट आहे प्रॉफिटेबिलिटी रेशो. प्रॉफिटेबिलिटी रेशो काय सांगतं की माझा व्यवसाय प्रॉफिट कमवतोय की नाही, कमवतोय तर तो काय कॉस्टवर कमवतोय. जस्ट अ मिनिट. हॅलो, क्लास घेतोय मी, थोड्या वेळात बोलू का, अर्जंट आहे काही? द्या द्या द्या. येस. सो प्रॉफिटेबिलिटी रेशिओज काय सांगतात की माझी फर्म जी आहे, माझी ऑर्गनायझेशन जी आहे ती प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे. जर का प्रॉफिट मध्ये आहे तर तिचा प्रॉफिट कसा आहे, ग्रो करतोय का खाली जातोय, का माझ्या टर्नओव्हरच्या प्रमाणे प्रॉफिट किती आहे, माझ्या कॅपिटलच्या बेसमध्ये मी, म्हणजे मी इन्व्हेस्ट केले 10 लाख रुपये आणि मी प्रॉफिट कमवतोय 10,000 रुपये, तर इज इट व्हॅलिड, तेवढा प्रॉफिट इनफ आहे का. मला हे ट्रेंड्स कोण सांगतं, तर प्रॉफिटेबिलिटी रेशोज मला हे ट्रेंड सांगतात. असे अनेक रेशोज मी फिगर आउट करू शकतो, बट बेसिक हे 4 मेन कॅटेगरीज आहेत आणि या 4 कॅटेगरीजच्या अंडर भरपूर सारे कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, सो आपण आता ते एक एक कॅल्क्युलेशन्स पाहूया. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? स्लो चाललोय मी कारण की कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, फॉर्म्युलाचा पार्ट आहे. फॉर्म्युलाचा पार्ट जो आहे तो असं सहजासहजी लक्षात राहत नाही. फॉर्म्युलाज हे जे जोपर्यंत आपण 2 वेळा 3 वेळा ते फॉर्म्युलाज करत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही त्यावर, तोपर्यंत तो लक्षात नाही राहत. ओके, आणि एक सेशन 2 सेशन मध्ये ते सांगणं शक्य नाहीये. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? हो नाही? तुला उत्तर द्यायचंय लवकर, हो नाही? सुनील विषय बोला, डाऊट आहे का, समजलंय का मी काय सांगितलंय ते? सुनील विषय, मी नावं घेतोय, त्यांनी उत्तर द्या प्लीज. सुनील विषय, काही प्रॉब्लेम आहे? आहेत का तुम्ही सगळे? रिप्लाय करा, येस नो. हाँ सर. यस यस सर. आहे सर. आहे बर, सर काय आवाज सांगितलं मी येत आता? नाही नीट. काय सांगितलं मी आतापर्यंत? हे रेशिओज काय आहेत आणि काय इम्पॉर्टंट आहेत? हा, बोला सुनीलजी, तुम्ही बोला. सुनील गायकवाड, काय इम्पॉर्टंट आहेत? हे बघा, मी नुसतं बडबड करत राहील 1.5 तास 2 तास. हा, बोला 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 बोला. चला आहेत ते सर, आहेत. समजतंय ना? नसेल समजत तर पुन्हा एकदा थांबून विचारायचंय. या सोप्या गोष्टी नाहीयेत म्हणून स्लो चाललोय मी. नाही सर, आहे, शिकवता व्यवस्थित, नाही काय अडचण, देतोय लक्ष आम्ही. ठीक.
ठीक आहे, आता आपण इंडिव्हिज्युअल फॉर्म्युलाज कसे आहेत काय काय आहेत ते आपण पाहूया. सो पहिला आहे लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशो म्हणजे काय, तुमची तरलता चेक करतो. आता लिक्विडिटी रेशो मध्ये फर्स्ट पार्ट इज करंट रेशिओ. करंट रेशिओचा फॉर्म्युला काय आहे, करंट ऍसेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. आता नक्की या फॉर्म्युलाला म्हणायचं काय, या करंट रेशिओला म्हणायचं काय, तुमचे जे करंट ऍसेट्स आहेत, करंट ऍसेट्स कोणते कोणते आहेत. आता फॉर्म्युला तर सापडला, दोन्ही फॉर्म्युला मधले न्यूमरेटर काय डिनॉमिनेटर काय, म्हणजे वरचा पार्ट खालचा पार्ट लायबिलिटीजचा डिनॉमिनेटर, हे समजलं. पण आता ह्याच्यात म्हणायचं काय, करंट ऍसेट म्हणजे कोणते ऍसेट्स. चलो लवकर, ऍसेट्स म्हणजे कोणते कोणते ऍसेट्स, करंट ऍसेट्स मध्ये काय काय येतात. बरं, इथं इश्यू असेल तर मी कुठं बघितलं पाहिजे सर. हे बघ, तुम्हाला त्याचं पण सोल्युशन देतो. एक बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे जो मी आज पाठवतो. त्या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटवर सगळं दिलेलं आहे की कुठल्या करंट ऍसेट्स, कुठल्या करंट लायबिलिटीज, करंट इंटँजिबल ऍसेट म्हणजे काय, नॉन करंट ऍसेट म्हणजे काय, फिक्स्ड ऍसेट म्हणजे काय. तो हा बॅलन्स शीट दिसते सर. हा दिसतंय ना. हे बघा, इथं बॅलन्स शीट मध्ये करंट ऍसेट आहेत का, प्रत्येक बॅलन्स शीट मध्ये असतं करंट ऍसेट म्हणजे काय. कॅश, तुमच्याकडे असलेली कॅश, तुमच्याकडे असलेले मार्केटेबल सिक्युरिटीज, तुमचे डेटर्स, तुमचा स्टॉक इन्व्हेंटरी, तुम्ही काही ऍडव्हान्स पेमेंट केला असेल, प्रीपेड एक्सपेंडिचर केला असेल तर ते, किंवा इतर काही करंट ऍसेट्स असतील करंट नेचरचे असतील तर ते झाले करंट ऍसेट. बघा या सर्व गोष्टी, असं आहे का हो की मी वर्षभर यांच्यातनं पैसेच नाही कमवू शकत, किंवा मला जर का आता लगेच मला कॅश पाहिजे असेल, मी बँकेत जाऊन बॅलन्स विड्रॉ करू शकतो, येस नो. एक व्यावसायिकाच्या दृष्टीने बघा, येस मी बॅलन्स विड्रॉ करू शकतो. मार्केटेबल सिक्युरिटीज, मी आता माझ्याकडे समजा शेअर्स असतील, मी सेल करू शकतो. शेअर्स विकून मी पैसे मिळवू शकतो की नाही. हो हो अरे हो नाही बोला. हो येस सर, येस सर. हो सर. डेटर्स आहेत माझे, येस पण 2 महिने 3 महिने डाऊन द लाईन मी त्यांच्याकडनं लगेच ती अमाऊंट रिकव्हर करू शकतो, किंवा मी बँकेत जाऊन डिस्काउंटिंग करू शकतो. येस, मी रेडीली कॅश जनरेट करू शकतो ना करंट ऍसेट्स मधनं. हो. माझी स्टॉक आहे, माझी इन्व्हेंटरी आहे. माझ्या वर्किंग कॅपिटल सायकल मध्ये मी इन्व्हेंटरी जेव्हा सेल करेल, म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल दूध, आता एखादा दूध उत्पादक आहे, त्या दूध उत्पादकाची इन्व्हेंटरी किती दिवस चालेल हो. दूध डेअरी आहे समजा, दूध डेअरी वाल्याकडे किती दिवस स्टॉक राहतो त्याचा. 3 दिवस सर. 1 ते 2 दिवस. व्हेरी गुड, थँक्यू मॅडम. व्हेरी गुड सर, थँक्यू. किराणा मालवाला आहे, त्याच्याकडे गहू किती दिवस राहतो, किंवा किराणा मालवाल्याच्या दुकानावरचा जो स्टॉक आहे तो किती दिवस चालेल. विक्री होतो. वर्षभर नाही चालणार, पण विक्री चलो आपण म्हणू हा. विक्री झाली की तो, म्हणजे त्याच्या दुकानात विक्री आली की तो आता असं तर मग जर का दूधवाल्याची पण विक्री नाही झाली तर ते पण फेकूनच द्यायला लागेल ना. बट एक जनरल लाईफ सायकल असती कुठल्याही स्टॉकची, कुठल्याही इन्व्हेंटरीची. जर का माझ्याकडे नट बोल्ट्स असतील तर ते नट बोल्ट्स वापरले नाही तर मी ते 10 वर्ष 20 वर्ष कितीतरी हजारो वर्ष माझे ते नट बोल्ट्स तसेच राहते. पण माझ्या बिझनेस मध्ये माझी इन्व्हेंटरी किती लवकर संपते, माझे स्पेअर पार्ट्स आहेत ते किती कंझ्युम करतोय मी, कन्झम्पशन माझं किती होतंय, त्याच्यावरती माझं समजेल ना. की समजा आता किराणा मालचं दुकान आहे, आपण असं गृहीत धरूया की एक पोतं गहू जर का त्याच्याकडे 50 किलोचा एक कट्टा असेल तर तो 50 किलोचा कट्टा एका आठवड्यात संपत असेल, राईट. सो एक आठवडा त्याची ती इन्व्हेंटरी राहते. एक आठवड्यात मला त्या 50 किलोच्या स्टॉकचं कॅश मध्ये कन्व्हर्जन होतंय का. होतंय. सो ते झाली माझी करंट ऍसेट. माझ्याकडे एक दुकान आहे, मी आज जर का एक दुकान विकत घेतलं ते मी लगेच उद्याच्या उद्या विकू शकतो का, विकणार का आणि विकू शकतो का. लगेच त्याचं कॅश कन्व्हर्जन होऊ नाही शकत. सो करंट ऍसेटचा अर्थ समजला काय.
हो हो सर सर. हो सर. हा, आता हे करंट ऍसेट मला माझ्या व्यवसायात आहेत. माझ्या करंट रेशिओ मधले हे न्यूमरेटर आहेत करंट ऍसेट. करंट लायबिलिटी सेम. माझ्या लायबिलिटी साइडला करंट लायबिलिटीज ज्या आहेत, शॉर्ट टर्म लायबिलिटीज ज्या मला लगेच पे बॅक करायच्या आहेत, ते झाले माझे शॉर्ट टर्म लायबिलिटीज. 1 वर्षाच्या ड्युरेशन पर्यंत जे असतात ना लायबिलिटीज, किंवा 1 वर्षापर्यंत जे ऍसेट्स आपल्याकडे असतात ना, त्यांना करंट म्हणतो आपण. ओके, लायबिलिटीजच्या केसमध्ये तर ते आहे की 1 वर्षापर्यंत जी गोष्ट आपल्याकडे राहती किंवा जी आपल्याला पे बॅक करायला लागती, ती होती करंट लायबिलिटी. स्टॉकच्या केसमध्ये ते चेंज होऊ शकतं. म्हणजे एखादी ऍसेट जी वर्षभरानंतरच परत रिन्यू होती, पण 1 वर्ष लागतं तिला, सो ती करंट लायबिलिटी असू शकते किंवा करंट ऍसेट असू शकते. समजते? किंवा स्टॉकच्या केसमध्ये आता माझा एखादा स्टॉक आहे जो 2 वर्ष चालतो, असंच शक्यतो असा स्टॉक नसतो 2 वर्ष चालणारा, बट येस, तुम्हाला जर का कुठला आठवला असा स्टॉक की 2 वर्ष माझ्या गोडाऊन मध्ये पडून राहतो आणि सेलच होत नाही, तर मला सांगू शकता. ठीक आहे, करंट ऍसेट समजले, करंट लायबिलिटी समजले. मी करंट रेशिओ कसा काढणार? करंट रेशिओ काढायला करंट ऍसेटची टोटल घेणार डिवायडेड बाय करंट लायबिलिटीजची टोटल काढणार. मला काय भेटणार? मला भेटणार करंट रेशिओ. आता हा करंट रेशिओ सांगतो काय? हा करंट रेशिओ मी काढायचा कशाला? तर हा करंट रेशिओ मला काय सांगतो की माझं वर्किंग कॅपिटलचा फ्लो कसा आहे. ओके, माझ्या वर्किंग कॅपिटलचा फ्लो कसा आहे हे माझं करंट रेशिओ सांगतो. म्हणजे माझ्या ज्या करंट ऍसेट्स आहेत त्या पेबॅक करायला मी माझ्या करंट लायबिलिटीज वापरले, तर करंट ऍसेट्स पेबॅक होतील की नाही. 1 रुपयाच्या लायबिलिटीला माझ्याकडं 1 रुपयाची करंट ऍसेट पे होईल की नाही, हे सांगतं माझा करंट रेशिओ. शक्यतो माझी 1 रुपयाची लायबिलिटी पे करायला माझ्याकडे 1 रुपयाचे ऍसेट्स असतील तर बिझनेस ओके मध्ये आहे. येस ऑर नो? माझ्याकडे कॅश आहे 1 रुपया, माझ्यावर कर्ज आहे 1 रुपयाचं, टॅली आहे दोन्ही पण. रेशिओ काय आहे? 1:1 रेशिओ आहे. हा, बट तसंच राहून चालेल का? इमर्जन्सी तुम्हाला लगेच दुसरीकडे कशासाठी तरी कॅश लागली, करंट लायबिलिटी सोडून अचानक पेनल्टी आली तुमच्यावर, तुम्हाला तिथं लगेच पैसे भरायचे बँक अकाउंट मधनं, मग काय? नाही, माझ्याकडे लोन साठी मी माझी कॅश ठेवलेली आहे, असं होऊ शकतं का? नाही. सो जनरली करंट रेशिओ जो आहे तो आपला म्हणजे एक जनरल फक्त आयडियल कन्सर्न आहे. कंपल्सरी नाही की जे 2:1च असला पाहिजे, बट एक आहे की जनरल रेशिओ इज 2:1. द करंट ऍसेट्स शुड बी ट्वाइस द करंट लायबिलिटीज. करंट ऍसेट हे दुप्पट पाहिजे करंट लायबिलिटीजच्या. सर, जास्त करंट ऍसेट ठेवले तर चालेल का? चालेल का हो? माझ्याकडे नुसतीच कॅश ठेवली, मी एक कॅशच जमा करतोय बँकेत, नुसते बँकेत पैसे ठेवतोय मी, चांगलं आहे का हे व्यवसायासाठी? नाही. ऍब्सोल्युटली नाही. तुम्ही जर का त्या ऍसेट्स नुसते जर का लिक्विड फॉर्म मध्ये ठेवताय, त्याच्यावर रिटर्न नाही कमवते, तर व्यवसाय करून फायदा काय? राईट. सो असं कंपल्सरी नाही की जास्त करंट ऍसेट्स असणं पण चांगलं. म्हणजे माझ्याकडं 20:1 चा रेशिओ जर का निघाला, तर याचा अर्थ काय? 20:1 चा रेशिओ म्हणजे माझ्याकडे 20 करंट ऍसेट्स आहेत 1 लायबिलिटी पे करायला. एवढं पण स्ट्रॉंगनेस चांगलं नाहीये. हे डिपेंड कशावरती करतं? तर बिझनेस टू बिझनेस डिपेंड करतं, हे लक्षात ठेवायचं. आपला व्यवसाय काय त्याच्यावरती डिपेंड करतं की माझा करंट ऍसेट टू करंट लायबिलिटीचा जो रेशिओ आहे, करंट रेशिओ, तो माझा किती असला पाहिजे. क्लिअर आहे? आता तुम्ही सगळे बँकर आहात, बँकिंगच्या व्यवसायात मला सांगा, करंट रेशिओ असलं 2:1 असलं पाहिजे का? बँकरच्या केसमध्ये कसं शक्यतो वर्क करतं? बँकरचे करंट ऍसेट्स काय काय असतात? एखाद्या बँकेची बॅलन्स शीट, चलो आता
एका मॅडमला प्रोजेक्ट आहे बट बाकीच्या सगळ्यांना होमवर्क आहे. तुमची जी बँक आहे ना, तुमची स्वतःची बँक, ज्या बँकेत तुम्ही काम करताय त्याचं फायनान्शियल स्टेटमेंट काढायचं आणि पुढच्या लेक्चरला म्हणजे परवाच मला सगळ्यांनी तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट मधलं 2022-23च्या फायनान्शियल इयरचा मला करंट रेशिओ तुमचा काढून सांगायचा, तुमच्या बँकेचा. असाइनमेंट आहे सगळ्यांना. काय करायचंय? करंट ऍसेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. एकदम सिंपल होमवर्क आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. होमवर्क काय करायचंय सगळ्यांनी लिहून घ्यायचंय आणि मग मी ज्याला विचारेल त्यांनी उत्तर द्यायचंय. ठीक आहे. सो हा झाला करंट रेशिओ. त्याच्यानंतर पण अजून एक आहे जो क्विक रेशिओ आहे किंवा ऍसिड टेस्ट रेशिओ आपण त्याला म्हणतो. आता ऍसिड टेस्ट रेशिओच्या केसमध्ये क्विक ऍसेट्स म्हणजे आता करंट ऍसेट्स मध्ये ना आपण भरपूर अशा गोष्टी घेतल्या होत्या, जसं की हे बघा मी तुम्हाला सांगतो, हे ऍडव्हान्स पेमेंट पण आलं होतं करंट ऍसेट्स मध्ये, अदर लायबिलिटीज अदर करंट ऍसेट्स पण आले होते. क्विक ऍसेट्स मध्ये ते नाही. क्विक ऍसेट्स मध्ये जे क्विक कन्व्हर्जन होऊ शकतं ते क्विक ऍसेट्स. म्हणजे काय बघा, कॅश, बँक आणि मार्केटेबल सिक्युरिटीज ह्या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या मला लगेच कॅश देऊ शकतात. इन्व्हेंटरी पण मला लगेच कॅश देऊ शकते का? मला आत्ता इमिडिएट कॅश पाहिजे, मी माझे शेअर्स आत्ता मार्केटमध्ये सेल करून कॅश घेऊ शकतो की नाही? आज जर का मार्केट बंद झालं तर लगेच उद्याच्या उद्या मी माझे शेअर सेल करून मार्केटमध्ये कॅश जनरेट करू शकतो की नाही? येस ऑर नो? हो. हो की नाही? हो. येस सर. येस. तेच सर हा थँक्यू. येस. सो स्टॉकच्या केसमध्ये ते होऊ नाही शकत. माझा स्टॉक लगेच कन्वर्ट नाही होऊ शकत. माझा जो इन्व्हेंटरी आहे ती लगेच कन्वर्ट होऊ शकते का? नाही. सो क्विक रेशिओ मध्ये ना माझी अजून लिक्विडिटी समजून येते की हा बिझनेस आत्ताच्या आत्ता लगेच कॅश लिक्विड किती. समजला क्विक रेशिओ काय आहे? हो सर, समजलं. येस. म्हणजे माझे करंट लायबिलिटीज पे करायला इमिडिएट कॅश माझ्याकडे किती अवेलेबल आहे. करंट लायबिलिटीज माझे जर का आत्ता उद्भवले, लगेच मला जर का कुठली लायबिलिटी पेबॅक करायची आहे तर आत्ता माझ्याकडे क्विक ऍसेट्स किती आहेत, माझ्याकडे आत्ता बॅलन्सेस किती आहेत की मी ज्याच्याने लगेच ती लायबिलिटी पेबॅक करू शकतो. बघा हे जे रेशिओज आहेत ह्याचा हे बघा की ह्याच्या मागचं सायन्स बघा की का हा रेशिओज का इम्पॉर्टंट आहेत. तर तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटचं, तुमच्या बिझनेसचं हे पोझिशन सांगतं एका पॉइंट ऑफचं की तुम्ही किती सक्षम आहात. तुम्ही जर का आता जिल्हा बँकेशी निगडीत आहात सगळेजण नाही बट बऱ्यापैकी जिल्हा बँक, अर्बन बँके काम करता तुम्ही लोक. आज सक्षमीकरण हे सगळ्यांचं चाललंय, यांचं चाललंय बघा, विकास संस्थांचं सक्षमीकरण चाललंय. आढळले का तुमच्या आसपास अजूनपर्यंत हे शब्द आलेत का? आलेत ऑब्व्हियसली, तुम्ही काम करताय या क्षेत्रात. जिल्हा बँक, हा, जे विकास संस्था आहेत त्यांचं सक्षमीकरण चाललंय. म्हणजे काय चाललंय हो? संगणकीकरण करायला घेतलं त्यांचं कोऑपरेटिव्ह. शेती संस्था संगणकीकरण करायला घेतलं, त्यांचा डेटा सगळं संगणकीकरण तर झालं, संस्था स्वभांडवली होण्यासाठी बरोबर. विविध व्यवसाय करण्यासाठी त्यांना उपयुक्त संस्था स्व भांडवलावर चालू शकते की नाही? त्यांना बळ स्वतःच्या भांडवलावर बळ निर्माण करायचंय. आज जिल्हा बँक कर्ज देते संस्थेला, संस्था चालवतीये. जिल्हा बँक कर्ज देते, संस्था चालवतीये. स्वतःचं भांडवल कधी उभं राहणार? जिल्हा बँकेसारखं स्ट्रॉंग. जिल्हा बँक जशी एक मोठी इन्स्टिट्यूशन झाली, स्ट्रॉंग झाली, संस्थेने पण तेवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे. सक्षमीकरण त्याला म्हणतात. तुमच्या ऍसेट्स तेवढे स्ट्रॉंग बिल्ड झाले पाहिजेत. ऍसेट्सच बिल्ड नाही झाले तर कसे काय तुम्ही सक्षम होणार? करंट ऍसेट्स येतात त्याच्यात, तुमच्या लायबिलिटीज लगेच पेबॅक झाले पाहिजे. हा सगळा पार्ट त्याचाच येतो. फायनान्शियल स्टेटमेंट अनालाइज करायचं. आज तुम्ही कुठल्याही विकास संस्थेचं फायनान्शियल स्टेटमेंट अनालाइज करू शकता. हे रेशिओ समजून गेले ना तुम्ही, कुठलीही विकास संस्था घ्यायची आणि त्याचे फायनान्शियल स्टेटमेंट अनालाइज करायची की ही संस्था स्ट्रॉंग आहे की नाही. स्वतःची बँक पण अनालाइज करू शकता. नेक्स्ट आहे लेव्हरेज रेशिओ. चला जास्त वेळ एकाच गोष्टीवर न घालवता पुढे वळूया. लेव्हरेज रेशिओ. लेव्हरेज रेशिओ काय सांगतात आपण टेक्स्ट मध्ये जाऊन बघूया.
सी लेवरेज रेशियोज आर रेशियोज विच डिफाईन द कॅपिटल स्ट्रक्चर. कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे तुमचं जे लॉंग टर्म कॅपिटल आहे ते तुमचं किती स्ट्रॉंग आहे ते तुम्हाला लेवरेज रेशियोज सांगतं. ओके, लेवरेज रेशियोज मध्ये काय काय येतात? तुमचं डेट इक्विटी स्ट्रक्चर कसं आहे? डेट इक्विटी स्ट्रक्चर म्हणजे तुमच्याकडे स्वतःचे फंड्स किती आहेत आणि तुमच्याकडं बॉरो केलेले फंड्स किती आहेत. व्यवसाय चालवायला स्वतःचे फंड्स लागतात. स्वतःचे फंड्स पुरेसे असतात का? तुम्ही स्वतः पूर्ण सगळं कॅपिटल जनरेट करू शकता का? रिलायन्स पण करू शकत. रिलायन्सने पण जेवढं कॅपिटल जनरेट केलंय त्याच्यावरती धंदा नाही चालवू शकत. त्यांना डेट घ्यायलाच लागतं. कुठलीही मोठी कंपनी उचला आणि त्याची बॅलन्स शीट बघायची डायरेक्ट. त्याच्यावरती डेटचा पार्ट आहे की नाही, लॉंग टर्म डेट आहे की नाही. डेट लागतं, लोन लागतं. लोन म्हणजे काय? बॉरोड फंड्स, दुसऱ्याचे फंड्स. इक्विटी तर स्वतःचे फंड्स असतात, बट डेट म्हणजे दुसऱ्याचे फंड्स. तुम्ही कर्ज वाटप करता. वाटप हा चुकीचा शब्द आहे. मी रिसेंट एका सेमिनार मध्ये शिकलेलो आहे. वाटप नाही करत आपण कर्जाचं. वाटप म्हणजे काय? प्रसाद वाटप. महाप्रसाद वाटप असतो ना, वाटप करतो का आपण कर्जाचं? महाप्रसाद म्हणून देतो का? नाही सर. लोन देणे. बँकर्स आहे का जागे? लोन देणे. लोन देणे. हा, कर्ज वितरण म्हणा, डिस्बर्समेंट म्हणा. वाटप हा चुकीचा शब्द आहे. महाप्रसाद वाटप असतो. कर्ज वाटत नाही आपण, वाटत फिरत नाही आपण. चलो असो. कमिंग बॅक टू द कॉन्सेप्ट डेट इक्विटी रेशो. डेट इक्विटी रेशो मला काय सांगतो की माझ्या एक्सटर्नल फंड्स माझे किती आहेत आणि माझे इंटरनल फंड्स किती आहेत. इंटरनल फंड्स म्हणजे माझं शेअर कॅपिटल आणि एक्सटर्नल फंड्स म्हणजे माझं बाहेरचं कॅपिटल. माझं स्वतःकडे असणारं भांडवल, माझं स्वभांडवल, आणि माझं जे एक्सटर्नल जे भांडवल आहे, मी एक्सटर्नल जे पैसे उभे केलेत लॉंग टर्म, बरं का, शॉर्ट टर्म नाही, लॉंग टर्म लोन्स जे आहेत ते किती आहेत. म्हणजे माझं 1 रुपया स्वतःचा, बाहेरचं त्या 1 रुपयाच्या अगेन्स्ट मी बाहेरचे किती रुपये जनरेट केले ते सांगतं मला माझं डेट इक्विटी रेशिओ. कसा कॅल्क्युलेट होतो? टोटल लॉंग टर्म डेट. टोटल लॉंग टर्म डेट कुठे आहे? टोटल लॉंग टर्म डेट बॅलन्स शीट मध्ये आलो मी. बघा इथं लॉंग टर्म लायबिलिटीज सापडले का? लॉंग टर्म लायबिलिटीज हे टोटल लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत. टोटल लॉंग टर्म लायबिलिटीज. ओके, म्हणजे फक्त लॉंग टर्मचे. जस्ट अ सेकंड. बरोबर चाललोय आपण. येस, टोटल लॉंग टर्म डेट्स डिवायडेड बाय टोटल लॉंग टर्म फंड्स. आता इथं म्हणलं काय बघा, फॉर्म्युला नीट समजून घ्या बरं का. टोटल लॉंग टर्म डेट म्हणलंय. डेट म्हणजे काय? कर्ज, बाहेरून घेतलेले पैसे, भागिले टोटल लॉंग टर्म फंड्स. फंड्स मध्ये सगळं आलं. लॉंग टर्म फंड्स आहेत ना, आता लॉंग टर्म डेट पण येणार या फंड्स मध्ये. लॉंग टर्म डेट पण येणार या फंड्स मध्ये. नीट समजून घ्या. टोटल लॉंग टर्म डेट म्हणजे हे टोटल लॉंग टर्म लायबिलिटीज अधिक स्वतःचं जी कॅपिटल आहे. स्वतःचं कॅपिटल लगेच आजच्या दिवसात विड्रॉ नाही करणार आपण, ते लॉंग टर्म साठी असतं. सो डेट प्लस कॅपिटल. फॉर्म्युला कसा आहे नीट समजून घ्या. डेट कव्हरेज रेशिओचा. दिसतंय? डेट कव्हरेज रेशिओ. डेट कव्हरेज रेशिओ टोटल लॉंग टर्म लायबिलिटीज. लायबिलिटीज नाही म्हणत त्याला, डेट म्हणतात. डेट, कर्ज, भागिले टोटल लॉंग टर्म फंड्स. टोटल लॉंग टर्म फंड्स. फंड्स मध्ये काय येतं? फंड्स मध्ये येतं शेअर कॅपिटल
प्लस लॉंग टर्म डेट, शॉर्ट टर्म नाही, लॉंग टर्म डेट. टोटल लॉंग टर्म फंड्स मध्ये काय येतं? शेअर कॅपिटल प्लस लॉंग टर्म डेट. सो मी फॉर्म्युला मध्ये काय काय करणार? लॉंग टर्म लायबिलिटीजची टोटल घेणार डिवायडेड बाय ही नेट इक्विटी प्लस ही लॉंग टर्म लायबिलिटीज डिवायडेड बाय हे दोन्हीची टोटल घेणार मी, शेअर कॅपिटलची पण टोटल आणि लॉंग टर्म लायबिलिटीजची पण टोटल. समजलंय? फॉर्म्युला अतिशय सिंपल ब्रेकडाऊन करून सांगितलंय मी. बॅलन्स शीट वरनं सांगतोय कारण की तुम्हाला अनालिसिस बॅलन्स शीट वरनं करायचं. फॉर्म्युला एकदा नीट लक्षात घ्या. लॉंग टर्म लायबिलिटीज डिवायडेड बाय टोटल लॉंग टर्म फंड्स. तर हे असतात टोटल लॉंग टर्म फंड्स. माझे लायबिलिटीज पण लॉंग टर्म फंड्स असतात आणि माझं शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह पण लॉंग टर्म फंड असतो. क्लिअर सर्वांना फॉर्म्युला? हो नाही, येस नो? हो सर, हो सर. समजलं. फक्त दोन येस आलेत. चलो, भरपूर येस आल्याशिवाय पुढे नाही वाढायचं आपण. समजतंय का? मुकुंदजी, महेशजी? येस सर. सर याचा रेशिओ कसा असायला पाहिजे सर? स्टँडर्ड रेशिओ काय काय? याचा स्टँडर्ड रेशिओ कसा असायला पाहिजे? डेट इक्विटीचा सर एव्हरी स्टँडर्ड आता हे जे स्टँडर्ड रेशिओज आहेत ना, हे मी जसं सांगितलं ना, बिझनेस टू बिझनेस व्हॅरी करतात, बट डेट इक्विटीचा पण 2:1 असला पाहिजे. ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही ऑपरेशन्स म्हणजे ऑपरेशनल लिव्हरेज काढता ना, त्यावेळेस डेट इक्विटी समजते आपल्याला किती उपयोगाची. बट इथं कुठेतरी दिला असेल 2:1च असतो जनरली. बट एक लक्षात घ्या ना, आता आयडियल रेशिओ नावाची कॉन्सेप्ट ही चुकीची आहे. म्हणजे मी शिकताना शिकलेलो की आयडियल रेशिओ 2:1 असला पाहिजे. जसं तुम्ही विचारलं आयडियल रेशिओ काय असला पाहिजे, सर बिझनेस टू बिझनेस व्हॅरी करणार. हे माझा व्यवसाय जर का डेट घेतल्याशिवाय चालूच नाही शकत, किंवा मी माझ्या बॅलन्स शीटवर प्रचंड प्रमाणचं डेट घेऊन ठेवलं, तर मी पे बॅक कधी करणार ते डेट? माझ्याकडे कॅपिटलच नाही तेवढे डेट पे बॅक करायला. प्रचंड डेट पण नकोय आणि फार कमी डेट पण नकोय. कारण की एकदम कमी डेट असेल, फार कमी जर का तुमच्याकडे लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत, लोन आहे, टर्म लोन आहे तुमचं, डिबेंचर आहेत तुमचे, तर तुम्ही तुमच्या कॅपिटलवरच तुम्ही तुमचे पैसे कमवताय. ते पण बरोबर नाहीये सर. मी तुम्हाला फायनान्शियल लिव्हरेज नावाची एक कॉन्सेप्ट सांगितली होती. तुम्ही मला सांगा, समजा माझ्याकडे 10 लाखाचं, लेट्स से माझं 10 लाखाचं कॅपिटल स्ट्रक्चर आहे. 10 लाखाचं माझं कॅपिटल स्ट्रक्चर आहे, पूर्ण लॉंग टर्म फंड्स आहेत माझे. आता आपण त्याला 2 भागात घेऊया. चलो, गुड क्वेश्चन सर. हे क्वेश्चन विचारल्यामुळे आता मला थोडंसं प्रॉब्लेम रिलेटेड समजवता येईल. टाइम आहे ना आपल्याकडं? टाइम अजून 1 तास आहे. येस. हे बघा, जर का माझं 10 लाखाचं, तर लक्ष द्या, सगळ्यांसाठी हे इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी ऍज अ बँकर माहिती असणं जर फार गरजेचं आहे. 10 लाखाचा माझा कॅपिटल फंड आहे. कॅपिटल फंड म्हणण्यापेक्षा माझा टोटल फंड ज्याच्यातनं मी माझा व्यवसाय चालवणार आहे. आता त्याला मी 2 भागात करतो. 1 लाख किंवा 5 लाख कॅपिटल आणि 5 लाख लोन. आणि दुसरा भाग आहे 1 लाख कॅपिटल आणि 9 लाख लोन. 5 लाखाच्या ऐवजी आपण थोडंसं अजून चेंज करूया. 3 लाख कॅपिटल आणि 8 लाख लोन. 4 लाख कॅपिटल आणि 6 लाख लोन. काय करतोय नीट लक्ष द्या. जर का मला अजून एक सिनारिओ घेऊया की 10 लाख कॅपिटल. आता नीट पहा, जर का माझा ईबीआयटी म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस, ईबीआयटी माझा जो रेव्हेन्यू आहे
तो समजा मला EBIT झाला 1 कोटी, EBIT माझा 1 करोड झाला. आता हे जे 10 लाख वाले शेअर होल्डर्स आहेत, हा सगळा प्रॉफिट कुणाचा झाला हो? हा सगळा प्रॉफिट कुणाचा झाला? 10 लाखाच्या केसमध्ये हा सगळा प्रॉफिट शेअर होल्डर्सचा झाला का? येस ऑर नो? हो सर. येस सर. हो सर. इथं तुम्ही बिझनेस आहे बरं का. तुम्ही कोण आहे? तुम्ही बिझनेस आहे, तुम्ही बिझनेसमॅन नाहीये. एक लक्षात ठेवा, कधी पण अकाउंटिंग करताना बिझनेसच्या दृष्टीने करायचा. एक बिझनेस वेगळा आणि एक बिझनेसमॅन वेगळा. कॅपिटल 10 लाख रुपये म्हणजे तुमचे शेअर होल्डर आहेत 10 लाख. त्या सगळ्या 10 लाख शेअर होल्डरला तुम्हाला 1 कोटी वाटायचे. तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल खूप आहे इथं, म्हणजे सगळी कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे. तुमच्याकडे जेवढं रेव्हेन्यू होईल ना, ते सगळं रेव्हेन्यू तुम्हाला कॅपिटल मध्ये म्हणजे तुमच्या कॅपिटलला वाटायला लागेल, किंवा जेवढं काही रेव्हेन्यू तुम्हाला वाटायचंय ते तुमच्या कॅपिटल मध्ये वाटायला लागेल, जेवढं काही ठरवसाल. इथं 4 लाख कॅपिटल आहे, 5 लाख लोन आहे. समजा माझ्याकडे 10% इंटरेस्ट रेट आहे, माझा 10% इंटरेस्ट रेट आहे. आता मला सांगा, इथं माझा इंटरेस्ट 1 करोड मी जनरेट करतोय. 1 करोड मधनं इथं मी इंटरेस्ट रेट किती जाणार हो माझा? 5 लाखाच्या लोनवर 10% म्हणजे किती? 50,000 इंटरेस्ट जाणार माझा. हा सर. येस ऑर नो? येस सर. अरे हो की नाही? येस सर. येस सर. 4 लाख कॅपिटल होल्डर्सला कितीचा प्रॉफिट भेटणार आहे सांगा? चार लाख कॅपिटल होल्डर्सला कितीचा प्रॉफिट भेटणार आहे? हॅलो, अरे 9,50,00,000. 9,50,00,000चा प्रॉफिट भेटला का? किती किती कॅपिटल मध्ये वाटला मी 9,50,00,000? 4 लाखामध्ये सर. चारच लाख कॅपिटल मध्ये वाटला. आता मला सांगा, पूर्णपणे कॅपिटलवर धंदा चालवणं योग्य आहे का पूर्णपणे डेटवर धंदा, कॅपिटल अँड डेट दोन्हीवर धंदा चालवणं योग्य आहे? कॅपिटल आणि डेट वर दोन्ही पाहिजे सर. ऍब्सोल्युटली. ह्याला फायनान्शियल लिव्हरेज म्हणतात. इथं बघा 1 करोड 10 लाखामध्ये डिवाइड होत होते, म्हणजे तुम्हाला पर शेअर काहीच भेटत, फार कमी भेटत होतं. इथं बघा ना, 1 कोटी म्हणजे त्याच्यातले 50,000 लोनच्या हप्त्याला जाऊ, लोनच्या इंटरेस्टला जाऊ द्या. इंटरेस्ट कॉस्ट जी आहे तुमची, ती तुमचा प्रॉफिट इन्क्रीज करते. ह्याला फायनान्शियल लिव्हरेज कन्सेप्ट म्हणतात. ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही फायनान्शियल लिव्हरेज आहे. तुम्ही फायनान्स घेऊन तुमचा प्रॉफिट जो आहे तो मॅक्सिमाइज करू शकता. थर्ड केस मध्ये बघा, 9 लाखाचं लोन आहे. आता 9 लाखाच्या लोनवर इंटरेस्ट किती जाईल? 90,000. ऍक्च्युली 1 करोड अमाऊंट जरा जास्त झाली, कारण की इथं आता ते रिफ्लेक्ट जरा जास्त होते. जर का मी 10 लाख घेतलं तर इथं 10 लाखाच्या केसमध्ये तुम्हाला समजेल. समजा आपण हे 10 लाख अमाऊंट घेऊया, तर इथं बघा 9.5 लाख रुपये 4 लाख लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. इथं 10 लाख रुपये 10 लाख लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. समजा 1 रुपयाचा 1 शेअर आहे, तर इथं बघा 9 लाखाचं 10% 90,000 आणि इथं किती? 9 लाख 9,10,000 हे 1 लाख लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. जास्त पण बॅलन्स असणं, जास्त पण डेट असणं बरोबर नाहीये. जास्त पण डेट असल्यावर इंटरेस्ट जास्त आपला जातो. ओके. आता रेव्हेन्यू प्रत्येक वेळी सारखाच राहील असं अजून नाही करतायत. पुढे हे जे मी तुम्हाला शिकवलंय कॅपिटल स्ट्रक्चरचा पार्ट, हे फार मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स असतात आणि कॅल्क्युलेशन्स करून एखाद्या प्रोजेक्टची वायबिलिटी समजते की मी हा प्रोजेक्ट डेटवर केला पाहिजे का कॅपिटलवर केला पाहिजे. बट तरी पण हे फायनान्शियल रेशोज हे अनालिसिस करण्यासाठी पण असेच उपयोगी पडतात. सो इथं फायनान्शियल लिव्हरेजची कॉन्सेप्ट तर समजली तुम्हाला? हो सर. सो इथं जो प्रश्न विचारला होता ना तुम्ही, आय गेस मुकुंदजींनी विचारला होता प्रश्न, राईट? हा सर. हा, की किती असला पाहिजे आयडियल रेशो? बिझनेस टू बिझनेस व्हॅरी करतो. तुमचा बिझनेस रेव्हेन्यू किती जनरेट करतो, तुमच्या बिझनेस मध्ये कॅपिटल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, तुमचा बिझनेस किती लोनवर चालला पाहिजे आणि किती डेटवर चालला पाहिजे, ते प्रत्येक केस टू केस वेगळं असतं. सो असा एक आयडियल रेशो नावाची कॉन्सेप्ट नाहीये.
ठीक आहे. नेक्स्ट रेशिओ आहे त्याच्यामध्ये लेव्हरेज मध्ये इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ. इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ. इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ म्हणजे काय, त्याला डेट सर्व्हिस रेशिओ पण म्हणतात. इंटरेस्ट कव्हरेज म्हणजे डेट सर्व्हिस रेशिओ. तुम्ही कमवणारा जो रेव्हेन्यू आहे त्याच्यातनं तुम्ही जे इंटरेस्ट जे तुम्हाला पे बॅक करायचे ते कव्हर होतंय की नाही, ते कितपट कव्हर होतंय, ते किती पट कव्हर होतंय. म्हणजे समजा तुमचा रेव्हेन्यू 10 लाख रुपये, आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये येऊया, तुमचा इन्कम आहे 10 लाख रुपये, तुमचं इंटरेस्ट किती आहे 50,000 रुपये. किती टाइम्स कव्हर होतोय इथं, 5 लाखाचं लोन असेल, 50,000 रुपये तुमचा इंटरेस्ट आहे 10%. किती टाइम्स कव्हर होतोय, 10 लाख भागिले इंटरेस्ट कव्हरेज रेशो काय सांगतो माझा, EBIT डिवायडेड माझं इंटरेस्ट कॉस्ट. EBIT डिवायडेड बाय इंटरेस्ट कॉस्ट. हे बघा फॉर्म्युला इथं, इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ EBIT डिवायडेड बाय इंटरेस्ट कॉस्ट. एक सेकंड. हा, इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ इज EBIT डिवायडेड बाय इंटरेस्ट कॉस्ट. EBIT किती आहे तुमचा 10 लाख. तुमचा इंटरेस्ट कॉस्ट किती आहे, झूम करतो दिसेल सर्वांना. आता स्क्रीन, तुमची इंटरेस्ट कॉस्ट आहे हो 50,000. सर. याचा अर्थ जर का मी याचं डिव्हिजन केलं किंवा मी Yes. इथं 20,000, हे काहीतरी जास्त झालं. इंटरेस्ट कव्हरेज रेशो इथं आपण आयडियल नाही घेतलेला, बट बेसिकली मला सांगायचं काय की तुमचा हा जो इंटरेस्ट कॉस्ट आहे, EBIT ने तुमच्या इंटरेस्ट कॉस्टला डिवाइड केलं की तुमचा इंटरेस्ट किती टाइम्स कव्हर होतोय. म्हणजे या केसमध्ये बघा काय होतं, 20,000 वेळा मी माझा इंटरेस्ट भरू शकतो. माझा EBIT जो आहे तो माझी इंटरेस्ट कॉस्ट 20,000 वेळा कव्हर करू शकतो. ते सांगतं माझा इंटरेस्ट नाही सर, ते कव्हरेज 50,000 नाही घेतलं ना खाली. हा, ते खालची अमाऊंट 50,000 घेतली 50,000 ना नाही घेतली. डिव्हिजनचे. Yes. हा बरोबर येईल बघा, 20 वेळा, हा हा 20 वेळा कव्हर करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. सो माझ्या EBIT नी मी माझा इंटरेस्ट कॉस्ट जी आहे ती माझी 20 वेळा कव्हर करू शकतो. समजतंय. इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ काय, हो सर. yes or no? See, ratio shows how many times the interest charges are covered by EBIT, out of which they will be paid. आता हे बघणं काय इम्पॉर्टंट आहे बघा बरं. तुम्ही ऍज अ बँकर बघा, तुम्हाला व्याज गोळा करणं, तुमची वसुली करणं इम्पॉर्टंट आहे की नाही. तुम्ही तुमच्या बिझनेसचा, तुम्ही ज्याला कर्ज वाटप करणार आहे त्याचा जर का इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ काढला की त्याला इंटरेस्ट किती येतोय आणि त्याचा आता त्याला इंटरेस्ट किती पडणार आहे, आणि तो त्याच्या व्यवसायातनं त्याचा EBIT किती आहे. EBITचा फुल फॉर्म काय मी तुम्हाला सांगतो इथं. EBIT म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. इंटरेस्ट आणि टॅक्स हे दोन फार इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहेत कुठल्याही बॅलन्स शीट, कुठल्याही P&L मधले, कारण की ते कंपल्सरी खर्च आहे. सो EBIT म्हणजे तुमचा रेव्हेन्यू, त्याच्या आधी भरपूर गोष्टी डिडक्ट होतात, ते सोडून द्या. अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आणि याच्याही पुढची एक कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे EBITDA. EBITDA म्हणजे EBITDA बरोबर. इंटरेस्ट अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. ऍक्च्युअल मध्ये हा रेव्हेन्यू बघायचा असतो EBITDA. कुठल्याही बँकरनी कुठलंही लोन अप्रेझल करताना हे बघायचं EBITDA किती आहे तुझा. EBITDA म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये तुमचं डेप्रिसिएशन वजा व्हायच्या आधी आणि अमोर्टायझेशन वजा व्हायच्या आधी, इंटरेस्ट वजा व्हायच्या आधी आणि टॅक्स जायच्या आधी तुमचा व्यवसाय किती कमवतोय. ह्याच्यातनं हे सगळं वजा होत होत मग येता तुम्ही नेट प्रॉफिटवर. समजतंय का मी काय बोलतोय. येस, नो, हो, नाही.
थोडं डोक्यावरून जाते, पूर्ण समजतंय सर काहीतरी? समजतं सर. समजते सर. ठीक आहे. एकाला समजतंय फक्त, बाकीचे 2-3 जण फक्त आता प्रॉम्प्ट झालेत उत्तर द्यायला की हा सर समजतंय. सी यार, एकदा हे बघायला लागलं ना की मग इंटरेस्ट येत राहतो. नंबर्स इन्क्लुडेड आहेत, बॅलन्स शीटचे नंबर वाचायला शिका रोज. मी तुम्हाला सांगितलंय, रोज एक बॅलन्स शीट डाउनलोड करा आणि फक्त नंबर वाचायचे. बॅलन्स शीट रिडिंगनी पण फायनान्शियल अनालिसिस जमतं. काही करायला लागत नाही तुम्हाला, सीए करायला नाही लागणार बॅलन्स शीट रिडिंगसाठी, किंवा फार काही शिकायला नाही लागणार. फार सोपे समजून जातं बॅलन्स शीट रिडिंग किंवा फायनान्शियल अनालिसिस. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिव्हिडंड कव्हरेज रेशिओ. हे आपण कुठले रेशिओज बघतोय? येस, सांगा बरं, हे कुठले रेशिओज बघतोय आपण? कुठल्या प्रकारचे रेशिओज बघतोय? पांडुरंगजी, पांडुरंग कोकाटे, चला तुमचंच नाव वरती आलेलं आहे. सांगा कुठले रेशिओज बघतोय? अनम्यूट करा. लेव्हरेज रेशो. थांबा. सतीश जाधव, सुनील विशे, स्मिता ठोंबरे, विजय काटे, विकास कारंडे, विक्रम कोकाटे, विशाल दर्डे, वीरू दांडकर, नुसतं आपलं लावून ठेवलंय. राज जगदाळे, रेश्मा भारती, प्रियंका लोकरे. प्रवीणजी समजते का काही? प्रवीण पायगुडे. आहे लक्ष आहे, मी ऐकतो सगळं. लिक्विडिटी रेशोचं आपलं चाललेलं आहे, त्याच्यामध्ये करंट रेशो वगैरे शिकवत होते. लिक्विडिटी झाले, आता हे कुठले आहेत? आतिशजी कुठले आहेत हे? चला तुम्ही कॅमेरा चालू केला तर सांगा. हॅलो, हा, कुठले रेशियोज बघतोय आपण आता? लिक्विडिटी. लिक्विडिटी झाले आतिशजी, जरा लक्ष राहू द्या. इथं कॅमेरा चालू करताय, एवढं मला दाखवताय की अरे मी अटेंटिव्ह आहे, तर बघा तरी. लिव्हरेज रेशिओ चाललेत आपले, सगळ्यांनी लक्ष द्या. लिव्हरेज मध्ये तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर किती सक्षम आहे ते सांगतं. नेक्स्ट आहे डिव्हिडंड कव्हरेज रेशिओ. डिव्हिडंड कव्हरेज रेशिओ मध्ये काय? एक फर्म, एक बिझनेस, एक व्यवसाय डिव्हिडंड पे करू शकते की नाही हे सांगतं. आता डिव्हिडंड कधी पे करायचा असतो मला सांगा? तुमच्या इंटरेस्टच्या आधी तुम्ही डिव्हिडंड पे करणार का? म्हणजे तुमचं अजून व्याज पे करायचंय, तुमच्या बाह्य कर्जावर, बाहेरून घेतलेल्या कर्जावर व्याज पे करायचंय, त्याच्या आधी तुम्ही डिव्हिडंड पे करणार का? तर नाही करणार. तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, टॅक्सच्या आधी डिव्हिडंड देणार का? नाही, आधी माझ्या शेअर होल्डरला पैसे देऊ दे, मग बघू टॅक्स. असं होतं का? नाही. डेप्रिसिएशन करायच्या आधी तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करता का? नाही. कुठलाच व्यवसाय तसं करत नाही. डिव्हिडंड ही सगळ्यात शेवट जाणारी गोष्ट आहे. डिव्हिडंड द्यायचा का नाही ते पण डिपेंड करतं. बट आता असे काही कंपल्सरी डिव्हिडंडचे पार्ट जे द्यायलाच लागतात, जसं की प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंड म्हणजे काय? समजा माझं डिव्हिडंड द्यायचं ठरलं, तर मी प्रेफरन्स शेअर होल्डर जे आहेत त्यांना डिव्हिडंड देणार, आणि ते मला कंपल्सरी पे बॅक करायचं असेल. तिचे काही वर्ष, जस्ट एक केस स्टडी वाचलेला मी सांगतो, पे प्रॉफिट्सच डिस्ट्रीब्यूट केले नाही कुणालाच नाही, फक्त प्लोबॅक करायचे प्रॉफिट्स. प्लोबॅक म्हणजे त्याच बिझनेस मध्ये तेच प्रॉफिट झालेला परत इन्व्हेस्ट करायचा, तोच काढायचा आणि परत इन्व्हेस्ट करायचा, तोच काढायचा आणि परत इन्व्हेस्ट करायचा. डिव्हिडंड किंवा रिटर्न नावाचा प्रकार मायक्रोसॉफ्टने दिलाच नाही. पण आजकालच्या ह्याच्यात असं चालत नाही. डिव्हिडंड, हा, येस, कोणतरी काहीतरी बोलत होतं. ठीक आहे. आता डिव्हिडंड ही कधी द्यायची गोष्ट आहे? ही तुमचे सगळे खर्च झाल्यानंतर तुमच्याकडे जो उरलेला प्रॉफिट असतो, ज्याला आपण म्हणतो प्रॉफिट आफ्टर टॅक्स, कारण की सगळ्यात शेवटी आपला जातो टॅक्स. आपल्याकडे जो उरलेला प्रॉफिट राहतो, म्हणजे आपण जो इन्कम टॅक्सला दाखवतो की आमच्याकडे एवढा प्रॉफिट राहिलाय, मग आता ह्या प्रॉफिटवरनं आम्ही तुम्हाला टॅक्स पे करणार. तर तो टॅक्स गेल्याच्या नंतर तुमच्याकडे जो प्रॉफिट राहतो, त्या प्रॉफिट मधनं जातो डिव्हिडंड. आणि प्रेफरेबली कोणाला जातो?
कंपल्सरीली Preferential. प्रेफरन्स शेअर होल्डर्सला जातो. येस, थँक्यू. डिव्हिडंड कव्हरेज रेशो काय सांगतो आपल्याला, की माझे जे नेट प्रॉफिट आहेत, जे आफ्टर टॅक्स आहेत, माझा प्रेफरन्स डिव्हिडंड ते कव्हर करू शकतात की नाही. म्हणजे जर का माझा प्रेफरन्स डिव्हिडंड, लेट्स से आपण एक्झाम्पलला येऊया. चलो मला फॉर्म्युला घेऊ द्या आधी. येस, आज आपल्याला 2 सेशन्स भेटले, हे कव्हर करणं फार इम्पॉर्टंट आहे. येस, डिव्हिडंड कव्हरेज रेशो काय सांगणार माझा अर्निंग्स आफ्टर टॅक्स. अर्निंग्स म्हणण्यापेक्षा आता ठीक आहे, चला अर्निंग्स आफ्टर टॅक्स, ईएटी म्हणजे ईट खाणं नाही, अर्निंग आफ्टर टॅक्स. अरे समजतंय का मेरे प्यारे भाई और बहनों, समजतंय की नाही? हो सर. दोघांनाच समजतंय. इथे झोपलेले आहेत मस्तपैकी, प्रवचन चालू आहे. नंबरच्या लेक्चर मध्ये झोप नाही आली पाहिजे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा आयटम कुठून भेटेल सर आम्हाला? हा प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा अर्निंग्स आफ्टर टॅक्स, याला आपण नेट प्रॉफिट पण म्हणू शकतो. प्रॉफिट तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सगळ्यात खालच्या भागात हा नेट प्रॉफिट सापडतो तुम्हाला. तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये नेट प्रॉफिट हा जनरेट होतो, किंवा अर्निंग्स आफ्टर टॅक्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण टॅक्स पण डिडक्ट करतो. अर्निंग्स आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय प्रेफरन्स डिव्हिडंड. हा रेशिओ सगळीकडे ऍप्लिकेबल नसतो. समजा आपल्या इथं प्रेफरन्स डिव्हिडंड, समजा हे कॅपिटल आहे, 4 लाखाचं जे कॅपिटल आहे त्याच्यातलं 2 लाखाचं कॅपिटल प्रेफरन्स कॅपिटल आहे. त्या 2 लाखाच्या प्रेफरन्स कॅपिटलवर समजा 10% डिव्हिडंड द्यायचं आहे कंपल्सरी. म्हणजे काय, माझ्या अर्निंग्स वरती मी 10% त्यांना डिव्हिडंड देणार, का माझ्या शेअर कॅपिटलवर 10% डिव्हिडंड देणार. प्रेफरन्स डिव्हिडंड कशावरती देतात काय माहिती सर, अकाउंटिंग कधी केलेलंच नाहीये. प्रेफरन्स डिव्हिडंड कॅपिटलच्या 10% असतो. ओके, जस्ट अ मिनिट. आवाज येत नाही. सर आवाज येत नाही.
हॅलो हॅलो, आवाज नाही येत. हॅलो आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो सर नाही, सरांनी म्यूट करून ठेवलंय सध्या, त्यांचं काम चालू आहे त्याचं. हॅलो, सॉरी 2 मिनिटाचा ब्रेक घेतला या ठिकाणी. ओके सर. थोडा अर्जंट कॉल होता, अनअवॉइडेबल. ठीक आहे, आपण पुन्हा चालू करूया. आवाज येतोय माझा सर्वांना? हो सर. येस. सो आपण डिव्हिडंड कव्हरेज रेशो बघितला, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंड जेवढं कॅपिटल असेल, 2 लाख कॅपिटल आहे, त्याच्यावरती समजा आपण 2%, 8%, 9%, 10%. हा, येस. जर का आपण 2 लाखाच्या कॅपिटलवर आपण 8%, 10% डिव्हिडंड देणार आहे, म्हणजे 20,000 रुपयाचा डिव्हिडंड देणार आहे आपण, तर 20,000 डिव्हिडंड आपलं ह्याच्यात येईल, डिनॉमिनेटर मध्ये येईल. आणि अर्निंग्स जेवढे काय आहेत आपले, अर्निंग्स आफ्टर टॅक्स, अर्निंग्स आफ्टर टॅक्स ते आपले ह्याच्यात येतील, न्यूमरेटर मध्ये येतील. हे दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं भेटेल. नेक्स्ट, एक सेकंड. येस. सो हे होते तुमचे लिव्हरेज रेशियोज. नेक्स्ट रेशियोज आहेत ऍक्टिव्हिटी रेशियोज. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तुमची बिझनेस ऍक्टिव्हिटी. ओके, तुमच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड रेशियोज आहेत. जसं की तुमचे ऍसेट्स किती, तुमचे ऍसेट्स तुमचे टर्नओव्हर किती कमवून देतात, टर्नओव्हर रेशियोज पण म्हणतात त्यांना. म्हणजेच तुमचा व्यवसाय जो अमाऊंट ऑफ मनी जनरेट करतोय, तो कशामुळे किती जनरेट होतोय, म्हणजे तुमच्या फिक्स ऍसेट्समुळे तुमचा टर्नओव्हर किती जनरेट होतोय. तुमचे टर्नओव्हर जनरेट होतोय तर तुमचे डेटर्स किती राहत आहेत, डेटर कव्हरेज रेशिओ. तुमचं वर्किंग कॅपिटलमुळे तुमचं टर्नओव्हर किती जनरेट होतोय. ह्याच्यातनं ना तुम्हाला एफिशियन्सी समजून येते. एफिशियन्सी कोणाची? बघा, फिक्स्ड ऍसेट टर्नओव्हर रेशिओ म्हणजे काय, की माझा 1 रुपयाचा फिक्स ऍसेट माझे सेल्स किती जनरेट करतोय, बरं मला हा रेशिओ सांगा. वर्किंग कॅपिटल रेशिओ म्हणजे काय, माझा 1 रुपयाचं वर्किंग कॅपिटल, नेट वर्किंग कॅपिटल माझे कितीचे सेल्स जनरेट करतोय.
समजतंय? माझी ऑपरेटिंग एफिशियन्सी किती आहे? फिक्स्ड ऍसेट्स वरनं मला काय समजणार की माझी फिक्स्ड ऍसेट्सची माझी एफिशियन्सी किती आहे? समजतंय का? हॅलो, हे ऍक्टिव्हिटी रेशिओज काय सांगतात की माझा जो टर्नओव्हर जनरेट होतोय, माझा जो रेव्हेन्यू जनरेशन जे होते माझ्या व्यवसायात, त्या रेव्हेन्यू जनरेशन मध्ये माझे ऍसेट्स किती प्रमाणात काम करतायत. सगळे काही ऍसेट्सच आहेत बघा. हे स्टॉक इज करंट ऍसेट्स, डेटर्स इज करंट ऍसेट्स, वर्किंग कॅपिटल इज ऑल्सो करंट ऍसेट्स, आणि फिक्स्ड ऍसेट्स इज ऑल्सो माय फिक्स्ड ऍसेट्स. ऍसेट्स आहेत सगळे माझे ऍसेट्स. माझा सेल्स किती जनरेट करतात, माझी एफिशियन्सी किती आहे. हे बघा, तुमचं पैसा जनरेशनचं काम कोणाचं आहे? ऍसेट्सचं आहे. पैसा जनरेशन म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन. तुम्ही लोन घेतलं तर पैसे जनरेट होतात, तसं नाही. तुमचं रेव्हेन्यू, तुमची ऍक्टिव्हिटी जी आहे मेन बिझनेसची, ती कोण करणार? तुमचे ऍसेट्स करणार आहेत. आता ते ऍक्टिव्हिटीज जे आहेत, जे तुमचे ऍसेट्स करणार आहेत, ते किती एफिशियंटली करतायत, तुमची एफिशियन्सी बिझनेसची, हे ऍसेट्स तुम्हाला फाइंड आउट करून देतील. फिक्स्ड ऍसेट्स टू सेल्स टर्नओव्हर रेशिओ जर का कमी असेल, म्हणजे समजा फिक्स्ड ऍसेट्स तुमचे 10 लाखाचे आहेत, तुमचे सेल्स जर का 10 लाखाचे आहेत, म्हणजे काय 1:1 आला. तुमचं 1 रुपयाचा फिक्स्ड ऍसेट तुमचं 1 रुपयाचा तुमचे 1 रुपयाचे सेल्स जनरेट करतोय. एफिशियन्सी आहे का तुमच्या फिक्स्ड ऍसेट मध्ये? अशा ऍसेट ठेवून काय करता? तुमचा रेशिओ लो आहे, म्हणजे तुमची ऑपरेटिंग एफिशियन्सी लो आहे. करंट ऍसेट्स पण सेम. तुमचे करंट ऍसेट्स म्हणजे सॉरी, तुमचं वर्किंग कॅपिटल म्हणजे तुमचे करंट ऍसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. तुमचं खेळतं भांडवल तुमचे सेल्स कसे जनरेट करतायत. हे बघा, प्रत्येक गोष्ट शेअर कॅपिटलवरनं चालत नाही. व्यवसाय शेअर कॅपिटलवर चालत नाही. शेअर कॅपिटल सगळ्या गोष्टींना पुरत नाही. मग त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल इम्पॉर्टंट. वर्किंग कॅपिटल लोन देता ना तुम्ही, बँकर्स, तुमच्या रिलेटेड टर्म आले की थोडस जागरूक देतो. येस येस. आता वर्किंग कॅपिटल लोन देताना काय काय करतो सांगा मुकुंदजी? वर्किंग कॅपिटल लोन देताना आपण काय काय गोष्टी बघतो? तर आपण बघता का व्यवसायाची काही? परिस्थिती कॅल्क्युलेशन बघतोय. करता का काही? हा, ज्याला लोन देणार आहे ठीक आहे. त्याचं याचं पण बोला बोला बोला. ज्याला लोन देणार आहे तर हा. त्यांचं कॅपॅसिटी आहे का नाही लोन फेडण्याची वगैरे बघतो. त्यांची मालमत्ता केवढी आहे ती बघतो आपण. बर, फक्त म्हणजे मालमत्तेच्या खिशातलं लोन बेसिसवर लोन नाही द्यायचं. वर्किंग कॅपिटल असेसमेंट करतात. क्रेडिट अप्रेझल नावाची गोष्ट आहे. ट्रेनिंग घ्यायला या, ट्रेनिंग या गोष्टींची. भरपूर ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात. या स्पेसिफिक गोष्टींची ट्रेनिंग घ्या. तुम्ही सगळे लोक फक्त कॅश सांभाळताय, हे आयुष्यभर तसंच राहणार नाहीये. या गोष्टी शिकल्या, आपण प्रमोट केल्या, आपल्याला जर का आल्या तर आपण स्वतः प्रमोट होणार आहे. क्रेडिट अप्रेझल कसं होतं त्याची ट्रेनिंग घ्यायची. क्रेडिट अप्रेझल म्हणजे काय ते समजून घ्या. क्रेडिट अप्रेझल करताना, येस, कोण बोलते? उत्तर द्या. ठीक आहे, चलो असो, लेट्स मूव्ह अहेड. तर हे 4 मेन रेशिओज आहेत. फिक्स्ड ऍसेट टर्नओव्हर रेशिओ म्हणजे तुमचे टोटल सेल्स डिवायडेड बाय तुमचे फिक्स्ड ऍसेट्स, त्याच्यातनं डेप्रिसिएशन लेस करायचं. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशिओ, वर्किंग कॅपिटल कसं, वर्किंग कॅपिटल कुठून येतं? तुमचे करंट ऍसेट्स मायनस करंट लायबिलिटीज, ते तुमचं नेट वर्किंग कॅपिटल येतं. तुमचे नेट सेल्स म्हणजे काय? व्हॉट इज नेट सेल्स? या पीपीटी वर येऊया. व्हॉट इज नेट सेल्स? अरे नेट सेल्स म्हणजे काय? कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स इज ग्रॉस सेल्स. त्याच्यातनं क्रेडिट सेल्स जर का वजा केले तर ते नेट सेल्स होतात. किंवा नॉट नेट सेल्स, क्रेडिट सेल्स वजा करणं आहे, त्याच्यातनं रिटर्न्स जर का वजा केले तर ते नेट सेल्स होतात. सेल्स रिटर्न्स पण असतात काही, ते लेस केले तर
होतात. तो झाला नेट सेल्स रेशिओ. आणि नेक्स्ट इज स्टॉक टर्नओव्हर. स्टॉक टर्नओव्हर त्याला स्टॉक टर्नओव्हर म्हणतो आपण. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड रेशिओ. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय? कॉस्ट, तुमच्या गुड्स जे सेल केले त्याची कॉस्ट काय ती कशी सापडती? सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कुठं असतं? ट्रेडिंग अकाउंट मध्ये असतं. सेल्स कुठं असतं? ते पण ट्रेडिंग अकाउंट मध्ये असतं. सो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कशी काढायची ते बघा. सेल्स वजा तुमचं ग्रॉस प्रॉफिट, तुमचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येतं. किंवा ओपनिंग स्टॉक परचेसेस प्लस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट साइडचे 3 फिगर्स मायनस क्रेडिट साइडचा 1 फिगर. ही झाली तुमची कॉस्ट. कशाची? ही झाली तुमची कॉस्ट गुड्स सेल करायची. डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक. ऍव्हरेज स्टॉक तुमचा इन्व्हेंटरी जी आहे दॅट इज तुमचा ऍव्हरेज स्टॉक. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक. तुमच्या वर्षाच्या पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला जो स्टॉक असतो आणि वर्षाच्या शेवटीला जो स्टॉक असतो दोन्ही ऍड करायचा स्टॉक फिगर्स आणि डिवायडेड बाय 2 ते झालं ऍव्हरेज स्टॉक. सो तुमचा स्टॉक टर्नओव्हर रेशिओ म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय युअर ऍव्हरेज स्टॉक. हे सगळे टेक्स्ट बुक्स जर का नेले असतील तर तुमच्याकडं हे फिगर्स असतील, नसतील तर फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा. सर पण हे बँकेच्या ह्याच्यामध्ये कसं करायचं आता? बँकेत नाही करायचं. स्टॉक एखादे टर्नओव्हर रेशिओ बँकेत येणारच नाही. हा तेच विचारायचं. तुमच्या प्रोजेक्ट संदर्भात सांगतो, जे रेशिओज इथं दिसतात या रेशिओज पैकी जे रेशिओज तुमच्या बॅलन्स शीटला अप्लाय होतील तेच रेशिओ वापरा. स्टॉक टर्नओव्हर रेशिओ तुम्ही नाही वापरू शकत. हो ना. रिसिवेबल्स टर्नओव्हर रेशिओ किंवा डेटर्स टर्नओव्हर रेशिओ म्हणतो आपण. त्याच्यात क्रेडिट सेल्स. आता फक्त इथं क्रेडिट सेल्स का बरं घेतले मी? डेटर्स टर्नओव्हर मध्ये फक्त क्रेडिट सेल का घेतले? चलो लवकर उत्तर द्यायचंय कोणतरी. डेटर्स टर्नओव्हर रेशिओ मध्ये फक्त क्रेडिट सेल्स का घेतले? अरे द्या कोणीतरी उत्तर. तर तो उधारीवर विकलेला मालच घ्यावा लागेल ना सर त्याच्यात. हा येस, काय उत्तर? जे सेल्स केलेली आहे सर उधारीवर तेच घ्यावं लागेल ना. ते डेटर काढायचे म्हटल्यावर. बरोबर सर, बरोबर. फार सोपं उत्तर होतं, फार सिंपल उत्तर होतं. अरे डेटर्स ज्या वेळेस मी घेतो, डेटर्स म्हणजे जे मला येणं आहे. आता येणं कुणाकडनं असतं? ज्यांना मी उधारीवर माल दिलेला आहे. सो मी ज्यावेळेस त्या रेशिओज त्यांचा रेशिओ काढणार आहे की मी माझ्याकडं किती येणं बाकी आहे माझं. डेटर्स टर्नओव्हर रेशिओ मला काय सांगतो की माझं रिसिवेबल्स जे आहे ते किती दिवसात माझी परतफेड होऊ शकते. माझ्या रिसिवेबल्सची किती दिवसात माझी परतफेड होऊ शकते. आता हे कशावरनं काढणार? उधारीवर जेवढा माल दिलेला आहे तेवढ्या सेल्स वरती काढणार. सो क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ऍव्हरेज डेटर्स. ऍव्हरेज डेटर्स कसे काढायचे? ऍव्हरेज डेटर्स सगळ्यांना हा डेटर्स टर्नओव्हर रेशिओ लागू नाही होत, बट ऍव्हरेज डेटर्स पण सेम आहेत की स्टार्टिंग क्लोजिंग डिवायडेड बाय 2. नेक्स्ट आहेत प्रॉफिटेबिलिटी रेशिओज. लास्ट रेशिओज आहेत प्रॉफिटेबिलिटी. काय सांगणार? प्रॉफिटेबिलिटी कशी आहे तुमच्या बिझनेसची? तुमचा बिझनेस व्यवसाय तुमचा प्रॉफिट कमवतोय की नाही. जर का तुमचे परफॉर्मन्स लेस असतील तर तुमचं प्रॉफिट कमी येईल. तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर प्रॉफिट चांगला येईल. प्रॉफिटेबिलिटी रेशिओ अजून काय काय सांगतो? प्रॉफिटेबिलिटी रेशिओ जर का मी काढले तर मला लोन भेटायला सोपं जाईल. माझा प्रॉफिटेबिलिटी रेशिओ चांगला असेल, जर का हाय असेल तर मला लोन सहजासहजी भेटेल का नाही भेटणार?
मी बँकरकडे गेलो आणि येतो सर. बँकरला म्हटलं की माझा प्रॉफिटेबिलिटी रेशो चांगला आहे, हा एक फार. बँकर मला लोन, तुम्ही बँकर आहे, मी तुमच्याकडे आलो असं प्रपोजल घेऊन, तुम्ही मला लोन द्यायला हायघाई करणार का? येस और नो? प्रॉफिटेबिलिटी रेशो चांगला असला तर लोन द्यायला म्हणजे काही हरकत येणार नाही का? ऑब्व्हियसली देणार. प्रॉफिटेबिलिटी रेशोच नसेल. मी म्हणतोय की सर मागच्या वर्षी माझे 10 लाख सेल्स होते, या वर्षी माझे 1 कोटी सेल्स झाले. अच्छा, फक्त सेल्स फिगर सांगितली मी, प्रॉफिट बिफिट काय नाही. म्हणजे मी जे लेक्चरच्या सुरुवातीला एक्झाम्पल दिलं होतं ना की 5 लाख रुपये सेल झाला, 2.5 लाख रुपये प्रॉफिट झाला होता, 10 लाख रुपये सेल झाला आणि 2.5 लाख रुपये लॉस झाला. इथं फक्त सेल्स फिगरवर तर वाढलंय, पण बॉटम लाईन म्हणजे माझ्याकडे प्रॉफिटच नाही जनरेट झाला. सेल्स वरनं तर दिसतंय की मजबूत वाढलेलं आहे सेल्स. फक्त सेल्स फिगर घेऊन आलो तर लोन देणार का? बँकर पण लोन देणार नाही मला. फायनान्शियल स्टेटमेंट्स माझे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत ते पण मला काही उभं नाही करणार की यार जर का तुम्ही प्रॉफिटच कमवत नाहीये तर तुमची फर्म चालणार कशी, किती दिवस चालणार? प्रॉफिट कमवणं हे तर फर्मचं मेन एम आहे, कुठल्याही व्यवसायाचं. तुमच्या बँकेचं पण तेच तर एम आहे, प्रॉफिट कमवणं. बँक चॅरिटी करायला बसलीये का? दान धर्माची पेटी नाहीये. आपण व्यवसाय करतोय, बँक हा एक व्यवसाय. ते कशासाठी बसलोय तर प्रॉफिट कमवण्यासाठी बसलोय. तुमचे जे ओनर्स आहेत त्यांना प्रॉफिट पाहिजे का नको? त्यांना डिव्हिडंड पाहिजे, त्यांची वर्थ वाढली पाहिजे, त्यांची नेटवर्थ वाढली पाहिजे ना. सो ओनर्सला पण प्रॉफिटेबिलिटी रेशो फार महत्वाचे असतात. हे रेशोज फार इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही हे रेशोज बघितले असाल. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ROCE किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण ऐकला असेल, ROI. तुम्ही पैसे गुंतवणार किती आणि त्यांच्यातनं तुम्हाला रिटर्न भेटणार किती. हे बघा, तुम्ही पैसे गुंतवले आणि तुमचा रेव्हेन्यू वाढला, ते रिटर्न नाहीये. रेव्हेन्यू हा रिटर्न नसतो. रेव्हेन्यू नंतर सगळे खर्च जाऊन भेटणारा प्रॉफिट हा रिटर्न असतो. समजतंय? तुमचा प्रॉफिट किती वाढलाय ते महत्वाचं आहे. सो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड पहिला प्रॉफिटेबिलिटी रेशो. शब्द काय आहेत बघा, रिटर्न म्हणजे माझ्याकडे भेटणारे मला रिटर्न्स ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. मी जेवढं कॅपिटल लावलंय, जेवढं भांडवल लावलंय त्याच्यावरती मला रिटर्न किती भेटला. कसा काढणार मी? नेट प्रॉफिट, माझ्या बॅलन्स शीट मधलं, माझ्या नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधलं नेट प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. मी माझं कॅपिटल लावलेलं त्याच्यातनं मला रिटर्न किती भेटलं. सिंपल रेशो सांगतो. तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही. ROCE जर का चांगला असेल पैसे इन्व्हेस्ट करायचे. ROCE चांगला नसेल, जर का तुमच्या ओनरलाच पैसे नसणार भेटतात, तर कसं काय तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करणार. ऍज अ इन्व्हेस्टर पण जर का बघितलं तर सिंपल आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड समजलंय. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय? सर कॅपिटल एम्प्लॉईडची फिगर कुठून काढायची? हे बघा, हे आहे तुमचं कॅपिटल एम्प्लॉईड. हा जो बॉक्स आहे ना, हा बॉक्स तुमचा कॅपिटल एम्प्लॉईड आहे. तुम्ही म्हणणार की सर लॉंग टर्म लायबिलिटीज कुठं कॅपिटल एम्प्लॉईड आहे? अरे तो पण कॅपिटलच आहे आपला. लॉंग टर्म फंड्स आहेत ते, लगेच मला पे बॅक नाही करायचे, ते पण माझं कॅपिटल एम्प्लॉईड आहे. सो माझे लॉंग टर्म फंड सगळे जे असतात ते माझं कॅपिटल एम्प्लॉईड असतं. मी जर का म्हणलं रिटर्न ऑन इक्विटी, तसे पण फॉर्म्युलाज आहेत. रिटर्न ऑन इक्विटी काय म्हणतोय? रिटर्न ऑन इक्विटी. तर मात्र फक्त मी कुणाचं बोलतोय? तर मी बोलतोय फक्त शेअर होल्डर्सचं, कारण की त्यांची इक्विटी आहे. बट कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे जर का मी तुम्हाला 20 वर्षासाठी कर्ज देतोय, दीर्घकालीन कर्ज देतोय, तर एक समजून घ्या, मीही तुमच्या व्यवसायाचा 20 वर्षासाठी पार्ट आहे. नुसतंच मला व्याज येते, व्याजाचं काही नाही, पण मी तुमच्या व्यवसायाचा, तुमचा व्यवसाय प्रॉफिट केलाच पाहिजे तुमच्या व्यवसायाने. आपण वरती बघितलं ना, डेट कव्हरेज रेशिओ, इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ. तुम्ही प्रॉफिटेबलच नसाल तर तुम्ही माझा इंटरेस्ट कुठून पे बॅक करणार? इंटरेस्टचा सोडा, माझी मुद्दल तर पे बॅक झाली पाहिजे.
जर का प्रॉफिट नसेल तर मग त्याच्यावरती इंटरेस्ट. सो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड मला काय सांगतं की तुमचं नेट प्रॉफिट तुमच्या टोटल इक्विटी होल्डर्सला किती रिटर्न दिलंय. तुमच्या टोटल इक्विटी, तुमचं नॉट टोटल इक्विटी होल्डर्स, तुमचे टोटल लॉंग टर्म फंड्स जे आहेत, तुमचं टोटल जे कॅपिटल ज्यांनी ज्यांनी एम्प्लॉय केलंय त्यांचं रिटर्न किती आहे. नेट प्रॉफिट्स डिवायडेड बाय कुठे गेला, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल. टोटल एम्प्लॉईड येस. कॅपिटल एम्प्लॉईड. फॉर्म्युला समजलाय, सोपा आहे. फॉर्म्युला समजलाय का? हो नाही? हो सर. हो सर. चलो हो नेक्स्ट, सर हो. ग्रॉस प्रॉफिट हो रेशिओ. सर. होय सर. ओके 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 डन. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ फार सिंपल आहे. तुमच्या नेट सेल्सचा तुमचा ग्रॉस प्रॉफिट किती आहे, किती टक्के तुमचा ग्रॉस प्रॉफिट तुमच्या नेट सेल्सचा आहे. सो ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स. सिंपल फिगर. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे, अवघड नाहीये. सेम नेट प्रॉफिट पर्सेंटेज, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय तुमचं नेट सेल्स. हे बघा, ग्रॉस प्रॉफिटनी ना तुमचे जे ऍडमिन कॉस्ट आहेत ते कव्हर होतात की नाही समजतात तुम्हाला. ग्रॉस प्रॉफिट रेशो तुमचा हाय असेल याचा अर्थ तुमचा ग्रॉस प्रॉफिट चांगला आहे, मग तुम्ही तुमच्या ऍडमिन कॉस्ट मध्ये वाढ करू शकता की तुम्ही जे कव्हर करू शकता ग्रॉस प्रॉफिट. नेट प्रॉफिट सेल्स, नेट प्रॉफिट रेशो म्हणजे काय, नेट प्रॉफिट इज तुमचे सगळे ऑपरेशनल एक्सपेंडिचर झाल्यानंतर, सगळे एक्सपेंडिचर झाल्यावर. ग्रॉस प्रॉफिट मध्ये कुठले एक्सपेंडिचर डिडक्ट होतात, प्रोडक्शन एक्सपेंडिचर डिडक्ट होतात फक्त, किंवा डायरेक्ट एक्सपेंडिचर डिडक्ट होतात. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर जे असतात, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर मध्ये काय काय येतं, इंटरेस्ट हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, टॅक्स हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, डेप्रिसिएशन हे तुमचं इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. डायरेक्ट मध्ये परचेसेस आहेत फक्त, परचेस, मॅन्युफॅक्चरिंग, लोडिंग, अनलोडिंग ते आहेत फक्त. इनडायरेक्ट मध्ये हे बाकीचे सगळे एक्सपेंडिचर आहेत. ग्रॉस प्रॉफिट रेशो स्ट्रॉंग असला पाहिजे. सेल्सचा ग्रॉस प्रॉफिट चांगला असेल तर मात्र तुम्ही जे बाकीचे जे एक्सपेंडिचर्स आहेत, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर जे आहेत ते कव्हर करू शकता. नेट प्रॉफिट रेशो मध्ये तुम्हाला पुढं जे तुमचे इन्व्हेस्टर्स आहेत, तुमचा नेट प्रॉफिट रेशो तुमच्या सेल्सचा जर का चांगला असेल तर याचा अर्थ तुमचा बिझनेस रिअल टाइम मध्ये चांगलं काम करतोय, तुमचा बिझनेसची एफिशियन्सी खूप जास्त चांगली, म्हणजे तुमचं ऑपरेशनल एक्सपेंडिचर जाऊन पण तुम्ही बऱ्यापैकी चांगलं अर्न करताय. सो नेट प्रॉफिट रेशो डायरेक्टली तुमची प्रॉफिटेबिलिटी दाखवतो. नेट प्रॉफिट रेशो बघितला ना जर का मी, म्हणजे माझ्या सेल्स करतोय मी 10 आणि समजा माझा नेट प्रॉफिट आहे 6, 60% माझा नेट प्रॉफिट रेशो आहे. सगळ्यात बेस्ट बिझनेस कुठलाही असू दे, मी त्याच्यात पैसे गुंतवणार. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे फार इम्पॉर्टंट आहे बघ. तुम्ही जर का कुठल्याही व्यवसायातले जर का भागधारक होणार असाल, नेट प्रॉफिट रेशो काढा की माझा सेल्स किती होतोय आणि त्याच्या बदल्यात माझा नेट प्रॉफिट किती राहतोय. साधी गोष्ट, म्हणजे आपण एक छोटासा व्यवसाय जर का आपण बघितला ना, समजा आपण एक फूड स्टॉल बघितला, तर फूड स्टॉल वाल्याला आपण विचारतो की बाबा किती तुझं खर्च किती होतो महिन्याला, तू तुझे लेट्स से प्लेट्स असतील, वडापाव असतील, स्नॅक्स असतील, तुझे किती प्लेट स्नॅक्स जातो. ते समजा 20 रुपयाला एक स्नॅक्स आहे, तसं 1000 प्लेट स्नॅक्स गेलं तर 20,000चे स्नॅक्स गेले. मग त्याच्यातनं तुझा खर्च किती येतो, त्याच्यातनं तुझं फक्त तुझं गाड्याचं भाडं वगैरे सगळं जाऊन तुझा नेट प्रॉफिट किती राहतो. तो म्हणला ना की साहेब 30% खर्च जातो, 70% प्रॉफिट राहतो. म्हणजे काय, त्याचा नेट प्रॉफिट रेशो 70%, तो खिशात 70 रुपये घेऊन जातो. सो नेट प्रॉफिट रेशो तुमच्या पूर्ण बिझनेसची ऑपरेशनल एफिशियन्सी सांगतो. क्लिअर आहे हे नेट प्रॉफिट रेशो म्हणजे काय? येस ऑर नो? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट Yes, आहे sir. एक्सपेन्स रेशिओ. एक्सपेन्स रेशिओ म्हणजे तुमच्या सेल्सच्या बदल्यात तुमचा एक्सपेन्स किती होतोय. आता एक्सपेन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत? मेजर एक्सपेन्स बघा 2च प्रकारचे आहेत. एक आहे तुमचा डायरेक्ट एक्सपेंडिचर, दुसरं आहे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. डायरेक्ट मध्ये कुठले कुठले, जे वरती होते आपण बघितले, परचेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स, हे सगळे डायरेक्ट एक्सपेंडिचर झाले. इथे बघा आपण
तुम्हाला इथं या फॉर्म्युला मध्ये आहे. कुठे गेला तो फॉर्म्युला? ओपनिंग स्टॉक, परचेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे झाले तुमचे डायरेक्ट एक्सपेंडिचर. आणि नंतर ऑपरेटिंग एक्सपेंडिचर किंवा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढली ना आपण आता वरती, त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक वजा करायचा, प्लस अदर ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. ऑपरेटिंग एक्सपेंडिचर मध्ये काय काय येतं? सॅलरी आली, प्रिंटिंग स्टेशनरी आले, अजून कुठले कुठले एक्सपेंडिचर आहेत सांगा बरं. P&L आयटम सगळे, प्रॉफिट अँड लॉसचे आयटम सांगा पटापट. चलो चलो, लास्ट पार्ट आहे हा लेक्चरचा, पटापट उत्तर द्या. ऑफिस रेंट, ऑफिस रेंट आलं. अजून ऑपरेटिंग एक्सपेंडिचर मध्ये अजून काय काय? इलेक्ट्रिसिटी बिल, सॉरी, इलेक्ट्रिसिटी बिल, इलेक्ट्रिसिटी बिल आलं. चलो अजून इतर भरपूर आहे. डेप्रिसिएशन, टॅक्स, बिक्स हे सगळे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर मध्ये येतात. सो ते एक्सपेंडिचर, टोटल एक्सपेंडिचर, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर डिवायडेड बाय तुमचे सेल्स, हा झाला तुमचा ऑपरेटिंग रेशिओ. स्पेसिफिक रेशिओ, स्पेसिफिक एक्सपेंडिचर डिवायडेड बाय सेल्स, तो झाला तुमचा स्पेसिफिक रेशिओ. सिंपल आहे. रेशिओज समजलेत सगळ्यांना? रेशिओज मध्ये कुणाला काही डाऊट? रेशो समजलेत सर? येस, नो? हा, समजलेत रेशो. आता थोडं मला जरा क्वेश्चन्स होते. काय काय रेशोला म्हणजे आपण बँकेच्या ह्याच्यामध्ये करत नाही ना, हा, ते नाही कोणते करत. घ्यायचे आणि कोणते घ्यायचे कोणते नाही, जरा डाऊट्स आहेत. बरं ठीक आहे. आता जेवढे रेशिओ शिकवलेत, एक सिंपल अनालिसिस सांगतो तुम्हाला. आता जेवढे रेशिओ शिकवलेत त्याच्यापैकी बँकला कोणते कोणते लागू होत आहेत ते रेशिओज तर कॅल्क्युलेट करा. तुम्हाला जे रेडिली फिगर्स बँक मध्ये सापडत आहेत त्या फिगर्स तर कॅल्क्युलेट करा ना, बँकच्या बॅलन्स शीट मध्ये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. काय झालंय सर, समजलं? प्रोजेक्ट करते मी, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण माझं जे बॅलन्स शीट आहे मला मिळालेलं बँकेकडून, ते मराठीतून आहे आणि जरा मला मराठीतनं जरा सिलेबस अवघड जातो. हो सर, क्लास. हा बोला. मराठीतून आहे, मराठीतून इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? किंवा समजत नाही आयटम हे जे बॅलन्स शीट आयटम्स असतात ना ते काय बदललेले नसतात. आता इथं चला टी शेप मध्ये बॅलन्स शीट आहे, बट ही सगळं काही सेमच आहे. इथं ओनर्स इक्विटी असेल, इथं लॉंग टर्म फंड, शॉर्ट टर्म फंड्स, अदर लायबिलिटीज. बँकच्या केसमध्ये फक्त इथं सुरुवातीला कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट असतं, उलटी असते बॅलन्स शीट. असं बोला. पूर्ण कंपनीचं कसं बॅलन्स शीट आहे ना तसं नाहीच येत, त्यामुळे तसं जरा नाहीच आहे थोडं. बॅलन्स शीट. बरोबर आहे, कंपनीचं बॅलन्स शीट आणि बँकचं बॅलन्स शीट ह्याच्यात फरक आहे. म्हणून मी म्हणतोय तुम्हाला हे जे बेसिक रेशिओज आहेत, या रेशिओज मधनं तुम्हाला जे काही अमाऊंट फिगर सापडत आहेत, करंट असेट, करंट लायबिलिटीज, ओके, ते रेशिओज काढा. आणि मग त्याच्यात जसं की आता बँकच्या केसमध्ये जे आहे, करंट ऍसेट काढताना तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येणार आहे की कॅश, बँक बॅलन्स, अजून काय काय असणार आहे. बऱ्यापैकी करंट ऍसेट्स हेच असणार आहे. करंट लायबिलिटीज काढताना प्रॉब्लेम येणार आहे. तर ते हो ना. इंडिव्हिज्युअल पार्ट काय आहे ना, तो तुमच्या बॅलन्स शीट मध्ये बघून सांगतो. तुम्ही चालेल. तुमच्या पद्धतीने तरी आधी पूर्णपणे ते अनालिसिस करा. हो सर. ठीक आहे, चलो अजून कोणाला काही डाऊट? सर ते क्रेडिट अप्रेझल बद्दल सांगा थोडं. ठीक, एक मिनिट, मला रेकॉर्डिंग स्टॉप करू द्या.